आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची हवामान अपडेट। देशात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असून भारतीय हवामान विभागाने देशातील तब्बल 17 राज्यांना मुसळधार पावसाचा हाय अलर्ट जारी केला आहे। एका बाजूला 17 राज्यात आभाळ फाटणार असताना दुसरीकडे आपल्या महाराष्ट्रातील पावसाची नेमकी स्थिती काय आहे, चला सविस्तर जाणून घेऊयात। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल। यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच हवामान विभागानं मान्सूनवर अल निनोचं संकट असेल असा इशारा दिला होता। हा अंदाज खरा ठरला असून देशाच्या काही भागांमध्ये या अल निनोचा कमी अधिक प्रभाव दिसून आलाय। परिणामी देशाच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदवला गेलाय। मात्र आता चित्र पूर्णपणे बदललेलं आहे। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून या राज्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळत असून काही ठिकाणी तर चक्क पूर स्थिती निर्माण झालेली आहे। पुढील 24 तासात देशातील पावसाचा जोर आणखी वाढणार आहे। हवामान विभागानं तब्बल 17 राज्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय। यामध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, गुजरात या राज्यांचा समावेश आहे। तसंच ईशान्य भारतातील आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यांनाही हाय अलर्ट देण्यात आलाय। या राज्यांमध्ये मुसळधार पावसासह काही भागात सोसाट्याच्या वादळी वाऱ्यांचीही शक्यता असल्यानं नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। आता वळूया आपल्या महाराष्ट्राकडे। इतर राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढत असला तरी महाराष्ट्रात मात्र पावसाचा जोर ओसरलेला आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 5 दिवस राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता कमी असून केवळ तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे। सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे सोलापूर जिल्हा। सोलापूरमध्ये यंदा तब्बल 33% इतकी पावसाची तूट नोंदवली गेली आहे। मराठवाड्याची स्थितीही याहून वेगळी नाहीये। अनेक जिल्ह्यांमध्ये पुरेसा पाऊस न झाल्यानं तिथेही मोठी तूट निर्माण झाली। तर दुसरीकडे यंदा राज्यात सर्वाधिक पाऊस हा फक्त कोकण किनारपट्टी आणि घाट माथ्यावरतीच झाला। हवामान तज्ज्ञ SD सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार जरी पुढील 5 दिवस पावसाची शक्यता कमी असली तरी आगामी 2 महिने महाराष्ट्रात सरासरी पावसाची अपेक्षा आहे। थोडक्यात सांगायचं तर यंदा महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अतिशय असमान राहिलेलं आहे। कुठं अतिवृष्टी झालेली आहे तर कुठं पावसाची मोठी दडी पाहायला मिळत आहे। तेव्हा हवामानाच्या या बदलत्या स्थितीनुसार नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।